Baby, read the fine print. I've got baggage and it's all Gucci. Don't get too attached to me. Everybody act like the answer. One love like in the movies. Wasting precious time assuming. हे बघा मित्रांनो, खरबर आली. What we made to fall. तर पहिली बोनी झाली नाही मित्रांनो, आता आम्हाला थोडी होप आलेली आहे. एक नंबर. नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून. पैकर मोर्चा युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत गलवण्यासाठी, म्हणजे इकडे बघू शकता 1-2 आणि मी. तर आम्ही तिघे जण गलवण्यासाठी आलेलो नदीवरती. तर म्हणजे गल घेऊन आलेलो आहे. असा म्हणजे एकदम शो असा नाही करून आलो, कारण गल वेगळा आणलेला आहे. गल आणि तंगूस वेगळा आणलेला आहे आणि पिठावरती आपल्याला घालवायचं, म्हणजे खरबड लागतील इकडं. तर त्यासाठी आलेलो आहे. आणि म्हणजे जर मासे भेटले तर भाजून खाणार, आणि बटाटे पण सोबत आणलेले. तर तुम्हाला तिकडे जाऊन म्हणजे समजेलच काय कसा काय आपला विषय आहे तो. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडले तर लाईक करा. चला तर दाखवतो तुम्हाला एक सिनेमॅटिक अजून एक. आपला सूर्य भगवान आलेला आहे इकडं, आणि तुम्ही बघू शकता वातावरण कसं झालंय. तो एक नंबर वातावरण झालेलं आहे. तर 2च मिनिटात आम्ही नदीवरती पोहोचू. आमचीच नदी आहे जी म्हणजे वरून येते डोंगरामधून. हा जो डोंगर दिसतो ना, तिकडून त्या नदीचं उगम होतं. आणि तिथं आता म्हणजे मासे आम्ही रोज जेव्हा येतो ना इकडे दुर्वा आणायला, तेव्हा आम्हाला दिसतात मोठे मोठे मासे, खरबले दिसतात मोस्टली. तर त्याच म्हणजे आता आम्ही प्लॅन केला की चला जाऊया, जर लागल्या तर लागल्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला म्हणजे मजा येईल. कारण जर लागली मच्छी तर ते बघू आपण पुढे काय करायचं ते. तसं आपण तयारीशीर आलेलो आहे, माचीस वगैरे सगळं घेऊन आलेलो आहे. बघू शकता. आणि हा आहे धरण, एक नंबर स्पॉट. ठीक आहे. तर इथं भावानी पीठ वगैरे सगळं आणलेलं आहे, हे बघा. तर तंगूस बिंगूस सगळा घेऊन आलो गल. आणि हा इकडं आहे तो गव्हाचा पीठ. ओके, हा गल. तुम्हाला मासे तिथं जातील मित्रांनो. हे बघा मासे. तर भावाने जे मासे दिसत आहेत ना, ते मले मासे आहेत. मले, हे बघा, हे तुम्हाला दिसत आहेत ना मासे, ते मले आहेत. आणि आपल्याला गलाला लागणार आहेत ते खरबले असणार आहेत. ते तुम्हाला दाखवतो मी कशा. सनशाईन सुद्धा बघितला आपण, आणि आता बघत आहोत सनसेट. एक नंबर वातावरण, खतरनाक. गलबिल. तर भावानू गलबिल बांधून झालेले आहेत, आणि एक जण गेलेला आहे. आणि मी पण आता जात आहे. बघा, पीठ घेतलेलं आहे, पीठ इथं आणलेलं आहे. मस्तपैकी गलबिल इथं आहेत. तर भावानू पहिला गल टाकत आहे. बघू आला तर आला, नाही तर गेला. हे बघा मित्रांनो, खरबल आली. तर पहिली बोनी झालेली आहे मित्रांनो, आता आम्हाला थोडी होप आलेली आहे. एक नंबर. तर भाऊनो अजून एक खरबल लागलेलं आहे, बघा तुम्ही बघू शकता. आणि एक इथं आहे. तर 2 अशा लागले आहेत. आणि आपला भाव सुद्धा आता बघूया फुल तयारीशीर करत आहे. काम काज एकदम फुल फास्ट वरती काम करत आहे. एवढं मासे भेटलेलं आहेत, हे बघा. आणि अजून गलवण्याचं काम चालू आहे तिकडं. तर हा पीठ आणलेला, आणि या पिठावरती एवढं मासं घावलंत आम्हाला. हे बघा. तर हे एवढं मासं भेटलं, आणि अजून आम्ही गलवणार, पण ह्यांना आता सोडून देत आहोत आम्ही. आम्हाला काही मजा नाही. चला, असंच पॅशनसाठी आलेलो. सोडू ना, मरतील ते आता. एक एक सोड. इथं हे बघा मित्रांनो, आता सोडत आहे मासे. सोड. तर असाच मित्रांनो टाइमपाससाठी आलेलं. हे बघा, सगळं मासे जिवंत आहेत. हे बघा, सगळं मासे जिवंत.
चला बाय बाय. तर हा असा आहे आमच्या इकडचा सीन भावानो. बघा त्यांना देत आहोत. ते बघा सगळा पीठ टाकला त्यांना आणि ज्या कलवून बिलवून झालेला आहे आणि पाऊस सुद्धा पडत होता. हा तर पाऊस सुद्धा पडत आहे आणि रिमझिम पाऊस पडत आहे आणि आम्हाला जेवढं मासे भेटलं आम्ही सोडलं सगळं मासे जिवंत. असं म्हणजे फॅशनसाठी आलेलो, कारण टाइमपास म्हणून आलेलो घालवण्यासाठी. तर आता बघू हे काय बटाटे उटाटे आणलेले ते भाजायचे आहेत का काय ते त्यांच्यावर डिपेंड आहे. आता काहीतरी लागला वाटतं गल तिथं, तर तेच चेक करत आहेत. पाऊस असल्यामुळे कसं आम्ही माचीस वगैरे आणलेली बटाटे बिटाटे भाजण्यासाठी, पण ते आमचा मिशन थोडा फेल गेला. कारण पाऊस असल्यामुळे कसं जे फाटे आहेत लाकडं आहेत ते काही आम्हाला पॉसिबल नाही झाला. त्यामुळं आम्ही आता खाली हाताशी जात आहोत. ए भावा प्लॅन होता की बटाटे भाजायचे, बटाटे सुद्धा घेऊन आलेलो. आणि तर हा पाऊस तुम्ही बघू शकता. मी मुद्दाम छत्रीने ओपन केले कारण तुम्हाला पाऊस दिसण्यासाठी. ठीक आहे तर चला आता जाऊ डायरेक्ट घरी. निराश होऊन घरी आम्ही जात आहोत. अरे नाही बटाट्यांचा. तर भाऊनी हे बघा हे जे दिसत आहेत ना ते आदिवासी जमात आहे आणि ते मच्छी घेऊन आले आहेत. आता ते म्हणजे एकदम खेकडे विकडे सगळा एक नंबर ते आणलेला आहे. ते केलेलं आहे प्रॉपर खाडीमध्ये आणि आम्ही गेलो ते नदीवरती. तर नदीवरती एवढी मच्छी नाही भेटत, तर त्यांनी मच्छी आणलेली आहे भरपूर. खेकडे आहेत नाही, तर त्यांनी खेकडे आणलेले आहेत भावानू, कारण ते खाडीमध्ये गेलेले. तर आम्हाला मासे भेटले, खरबली होत्या सगळ्या, आम्हाला मासे भेटले. पण आमचा जो बटाट्यांचा प्लॅन होता तो पावसामुळे फ्लॉप गेला. कारण रिमझिम पाऊस बोलता बोलता हा जो पाऊस आहे तो आता वादळ वाऱ्या सगळं पाऊस एकदम जोरदार मुसळधार पाऊस म्हणजे पडत आहे. तर बघा तो सुद्धा तिकडे ब्लॉग बनवत आहे. भावा काय बोलतोय भावा? तर हे तेच आहेत, ते सकाळी होते ते लंपास होते दोघं पण. ऊन आणि पाऊस एकत्र सगळा आपली मैफिल जमवत आहेत. या निसर्गाच्या सानिध्यात ऊन आणि पाऊस यांची मैफिल आम्ही त्याचा स्वाद घेत आहोत. तर भावाने व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. कारण आम्ही जे मासे पकडले ते मासे सोडून दिले, कारण घरात कोण खायच नाही त्यामुळे. आणि म्हणजे असं आवड म्हणून आलेलो. तर गणपती गेल्यानंतर प्रॉपर येणं घालवण्यासाठी आणि तेव्हा मासे कसे पकडून मग ते बघू काय ते रेसिपी तुम्हाला दाखवणार. तर आजचा आपला जो काम आहे, तर आज संध्याकाळी प्रोग्राम आहे घरी. ते म्हणजे आई वगैरे म्हणजे थोडक्यात म्हणजे हे गाणे बोलायचा कार्यक्रम आहे. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा. ठीक आहे. रे बघा लाल परी काय तर ती सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघा ह्यामध्ये. ठीक आहे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.